नमस्कार महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या राष्ट्र नोकरी मराठी चॅनलवर। बघा, आज आपण महाराष्ट्र राज्य यामधले धरणे सोबतच त्यांचे ठिकाण आणि त्या जलाशयाचं नाव काय हे देखील पाहणार आहोत। परंतु हे ट्रिकी वाईज म्हणजे कसं, येणारे कुठलीही एक्झाम कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी किंवा सरळ सेवा यामध्ये कुठल्याही प्रकारचे प्रश्न वगैरे आले तर तुमचे ते करेक्ट येणार विदिन टाईममध्ये। बघा, आपण कसं पाहणार आहोत, कुठलंही जलाशय किंवा धरण हे केव्हा स्थापन होते, त्यासाठी एक नदी लागते। जशी की आपण मॅपमध्ये पाहत आहोत, ते म्हणजे बघा या मॅपच्या द्वारे आपल्या लक्षात येणार ती म्हणजे बा यामध्ये आपण दर्शवलेली एक नदी, ती नदीचं कुठेतरी पाणी अडवलं जाते, त्याला डॅम म्हणते, त्याला धरण म्हणते। ठीक आहे, त्या धरणाच्या माध्यमातून आपण ते पाणी अडवतो, परंतु ते अडवलेलं पाणी त्याला एक नाव दिलं जाते, त्यामध्ये एक जलाशय राहतो। ठीक आहे, परंतु ती नदी कुठल्या जिल्ह्यामध्ये बांधला जाते, तो धरण, हे सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहे आणि यावरच प्रश्न असतो। बघा, आता जसं एक डेमो म्हणून तुम्हाला एक सांगतो की अनेक विद्यार्थ्यांना, अनेक म्हटल्यापेक्षा लाखो विद्यार्थ्यांना जायकवाडी धरण हे तोंडपाठ राहते। ठीक आहे, परंतु आपण आज या व्हिडिओमध्ये फक्त जायकवाडी धरण शिकत आहोत का नाही, कारण की हे तोंडपाठ आहे सगळ्या विद्यार्थ्यांच्या आणि एक्झामिनरलाही माहिती आहे, परंतु ते कठीण आणि डीप स्वरूपाचे प्रश्न विचारतात ज्याकडे कोणाचंच लक्ष राहत नाही, म्हणून विद्यार्थी मित्रांना अनेक पेपर हे कठीण वाटतात, परंतु असं नाही आहे। बघा, यामध्ये आज आपण जायकवाडी धरण पाहू। जायकवाडी, आता मला एक सांगा, जायकवाडी यासाठी आपल्याला एक काय राहणार, तो जिल्हा कोणता आहे, औरंगाबाद। ठीक आहे, आताचं नाव काय, संभाजीनगर। ठीक आहे, सोबतच एक लक्षात ठेवा, त्यासाठी एक नदी लागणार, ती म्हणजे गोदावरी नदी। ठीक आहे, आता मला एक सांगा, ते म्हणजे आता जायकवाडी धरण या जलाशयाला नाव काय दिलं आहे, तर ते आहे नाथसागर। या प्रकारचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। जसं की हे आपण आकृतीमध्ये किंवा मॅपमध्ये, फोटोमध्ये आपण पाहू शकतो या प्रकारे। ठीक आहे, जसं इमॅजिनेशन करा, तुमच्या प्रॅक्टिकल लक्षात राहणार सर्व। बघा, आता आपण यामध्ये इतर जिल्हे आणि त्या जिल्ह्यामध्ये असलेले धरण आणि प्रकल्प हे देखील पाहू। बघा, यामध्ये दिलेलं आपल्याला ते म्हणजे वरसगाव प्रकल्प। आता मला एक सांगा, अशा प्रकारचा प्रश्न आल्यानंतर विद्यार्थी कन्फ्यूज होते आणि प्रेशर वाढते, त्यामुळे हा प्रश्न इझी असल्यानंतरही चुकून जातो। बघा, काय आहे, वरसगाव प्रकल्प, परंतु यासाठी आपल्याला माहीत काय पाहिजे, नदी, ती म्हणजे मोसी नदी। ठीक आहे, आता मोसी नदी आहे, परंतु यासाठी एक ठिकाण माहीत पाहिजे, ते म्हणजे त्याला जिल्हा म्हणतो आपण, ते कुठे आहे, तर पुणे या जिल्ह्यामध्ये आढळून येते। सोबत एक लक्षात ठेवा, या जलाशयाचं नाव काय दिलं आहे, तर वीरबाजी पासलकर। विद्यार्थी मित्रांनो, ह्या बारीक गोष्टी तुम्ही नोट डाऊन करत चला, जेणेकरून तुमच्या येणाऱ्या एक्झाममध्ये याचा फायदा होणार। बघा, आता पाहूया आपलं पुढचं, ते म्हणजे बघा काय आहे, पानशेत प्रकल्प। आता पानशेत प्रकल्प, या प्रकल्पासाठी आपल्याला पुन्हा काय गोष्टी लागणार, ती म्हणजे एक म्हणजे नदी। आता मला एक सांगा, पानशेत हे धरण कुठल्या नदीवर आहे हे महत्त्वाचं आहे, सोबतच एक ठिकाण लागेल। आता ठिकाणचा अगर विचार केला आपण, तर ते आपल्या लक्षात येते म्हणजे पुणे, परंतु त्यामध्ये एक प्रॉपर ठिकाण देखील विचारू शकते, जसं की वेल्हे। ठीक आहे, हे लक्षात ठेवा, वेल्हे पुणे येथे आहे। ठीक आहे, सोबतच एक लक्षात ठेवा, ते म्हणजे या धरणाला जे जलाशय आहे, त्या जलाशयाचं नाव काय आहे, ते म्हणजे तानाजी सागर। हे देखील महत्त्वाचं मित्रांनो। सोबतच एक लक्षात ठेवा, तो म्हणजे माणिकडोह प्रकल्प, परंतु माणिकडोह प्रकल्प हा कुठल्या ठिकाणी आहे, तो म्हणजे जुन्नर ठिकाणी आहे। आता मित्रांनो, जुन्नर हे ठिकाण कुठं आहे, तर ते आहे पुणे। सोबतच हे देखील लक्षात ठेवा, जुन्नर हे ठिकाण पुण्यात आहे, परंतु एक लक्षात ठेवा, जुन्नरवर प्रश्न आला होता, तो म्हणजे जुन्नर हे पुण्याच्या कुठल्या दिशेला आहे, परंतु हे लक्षात ठेवा, ते म्हणजे अतिउत्तर हे दिशेला आहे। ठीक आहे, सोबतच एक लक्षात ठेवा, ते म्हणजे बघा, आता माणिकडोह प्रकल्प पाहतो आपण, जो की जुन्नर पुणे या ठिकाणी आहे, परंतु एक लक्षात ठेवा, त्या जलाशयाचं नाव काय आहे हे देखील विचारलं जातो, तो म्हणजे शहाजी सागर। ठीक आहे, सोबतच लक्षात ठेवा, हातनूर। आता मला एक सांगा, हातनूर हे अत्यंत प्रसिद्ध आहे, ते म्हणजे आता बघा, हातनूर हे काय आहे, तर तापी नदीवर बनलेलं आहे, जी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे, हे देखील लक्षात ठेवा। ठीक आहे, तापी नदी। आता मला एक सांगा, हे ठिकाण कुठं आहे, तर भुसावळ जवळ। आता भुसावळ आणि जळगाव जिल्हा आहे, तर भुसावळ हे तालुका आहे। ठीक आहे, याप्रमाणे ते लक्षात ठेवा, तुम्ही जळगाव लक्षात ठेवा, जळगाव, जेणेकरून मग भुसावळ तुमच्या लक्षात राहणार। ठीक आहे, या प्रकारे। परंतु एक लक्षात ठेवा, या जलाशयाला नाव काय दिलं आहे ते महत्त्वाचं आहे, ते म्हणजे मुक्ताई सागर। बघा, मुक्ताई सागर। ठीक आहे, आता बघा, काही जलाशय इतके महत्त्वाचे राहते, त्यांच्या बाजूनच अभयारण्य देखील चालू होऊन जाते। म्हणजे कसं, बघा, या इमेजमध्ये आपल्याला शो होऊन जाते, जसं एक धरण आहे, त्याच्या परिसरात पक्षी अभयारण्य सुरू झालेलं आहे, म्हणजे कसं, तिथे अनेक पक्ष्यांचं वास्तव्य राहतो याप्रमाणे। ठीक आहे, तर बघा, हे पाहिलं आपण। सोबतच एक लक्षात ठेवा, ते म्हणजे आता हातनूर प्रकल्प पाहिला आपण, त्यामध्ये आपल्या लक्षात आलं तापी नदी,
जळगाव आणि मुक्ताई सागर म्हणजे जलाशयाचं नाव. परंतु जे कोयना आहे, कोयना प्रकल्प आहे, हे देखील एक महत्त्वाचं आहे महाराष्ट्रात. ठीक आहे. आता मला एक सांगा, कोयना कोयना यामध्येच नदीचं नाव आहे, ते म्हणजे कोयना नदी. आता कोयना लक्षात आल्यानंतर ठिकाणी लक्षात येऊन जाणार आपल्या, ते म्हणजे सातारा. ठीक आहे. परंतु सर्वात महत्त्वाचं शिवसागर हे त्या जलाशयाचं नाव आहे, हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे. शिवसागर हे जलाशयाचं नाव आहे, हे महत्त्वाचं आहे. आता बघा, भाटघर प्रकल्प हा देखील कुठचा आहे, तर हा देखील आहे पुणेचाच. भोर जो तालुका आहे बघा, भाटघर. आता पाहू आपण भाटघर, पुणे. ठीक आहे. परंतु पुण्यामध्ये अगर प्रॉपर ठिकाण विचारलं तर ते म्हणजे भोर, भोरजवळ. ठीक आहे. परंतु एक लक्षात ठेवा, आपल्याला आयोग फक्त इतक्याचपर्यंत विचारणार काय नाही, तर आपल्याला हे देखील विचारू शकते, ते म्हणजे जलाशयाचं नाव काय. तर या जलाशयाचं नाव आहे ते म्हणजे येसाजी कंक. येसाजी कंक हे जलाशयाचं नाव आहे, हे महत्त्वाचं आहे. आता बघा, तुम्हाला नोट डाऊन करण्यासाठी व्यवस्थित लिहितो. बघा, येसाजी कंक. ठीक आहे. हे जलाशयाचं नाव आहे. कुठं आहे? भोर. भोर कुठे येते, तर पुण्यामध्ये. ठीक आहे. भाटघर. आता मला एक सांगा, हे तर पाहिलं आपण, परंतु यामागची नदी विचारली तर आपल्याला, आता ते लक्षात ठेवा, ते म्हणजे नीरा. नीरा ही नदी, या नदीवर हे प्रकल्प आहे. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवा, तो म्हणजे विष्णुपुरी. ठीक आहे. आता एक बघा, यामध्ये आपल्याला लक्षात ठेवावं लागेल, ते म्हणजे असे ऑड शब्द जे आहे किंवा ऑड धरण जे आहे बघा. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवा, आता भंडारदरा झाला, ठीक आहे, त्यानंतर कोयना झाला, त्यानंतर पानशेत झाला, त्यानंतर जायकवाडी झाला. हे अनेक विद्यार्थ्यांना वर्षानुवर्ष पाठांतर करून ठेवलेलं आहे, त्यांच्यामुळे यांची काळजी नाही. परंतु जे ऑड आहे, म्हणजे जे आपण ऐकलेच नाही आहे बघा, वरसगाव प्रकल्प झाला, माणिकडोह प्रकल्प झाला, त्यानंतर भाटघर प्रकल्प झाला, विष्णुपुरी प्रकल्प झाला. या प्रकारचे जे प्रश्न आहे, आयोग इथं आपल्याला आयोगाला माहीत आहे बघा. हे एक कन्सेप्ट कधी क्लिअर करून ठेवा, ते म्हणजे एक्झामिनर हा पेपर जो काढतो ना, तो तुम्हाला आला पाहिजे या उद्देशाने नाही, तर तो कट ऑफ कम करण्यासाठी काढत असतो. म्हणजे तुम्ही कटले पाहिजे पेपरामध्ये, या प्रकारचा पेपर काढत असतो. ठीक आहे. त्यामुळेच हे लक्षात ठेवा की आपल्याला युनिक विचार करावा लागेल. तो म्हणजे बघा, आता काय पाहू आपण, विष्णुपुरी प्रकल्प. परंतु विष्णुपुरी प्रकल्प पाहत असताना आपल्याला हे देखील लक्षात ठेवावं लागेल, त्याची नदी कोणती आहे. तर बघा, यासाठी आपल्याला पहिल्यांदा तर ठिकाण लक्षात ठेवावं लागेल. ठिकाण म्हणजे नांदेड. नांदेड. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवा, नांदेड हे लक्षात ठेवल्यानंतर आपल्याला लक्षात ठेवावं लागेल, ते म्हणजे गोदावरी. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी गोदावरी. ठीक आहे. त्र्यंबकेश्वर. आता एक लक्षात ठेवा, गोदावरी हे आपण ठिकाण लक्षात ठेवलं, नदी लक्षात ठेवली, परंतु या जलाशयाचं नाव काय आहे ते देखील महत्त्वाचं आहे, ते म्हणजे शंकरसागर. शंकरसागर हे देखील महत्त्वाचं आहे. आता आपण पाहू पुढची, म्हणजेच उजनी नदी किंवा उजनी धरण. आता एक लक्षात ठेवा, जसं आपण कोयना पाहिलं, लक्षात आलं कोयना नदीवरच आहे, तसं आता उजनी. आता उजनी हे कुठल्या याच्यावर आहे, तर उजनी एक नदी पण आहे, परंतु असं प्रकारचं विचार करायचा नाही, ते म्हणजे हिला नदी आहे भीमा. ठीक आहे. भीमा. भीमा या नदीवर बांधलेला आहे. आणि एक लक्षात ठेवा, विशेष म्हटलं म्हणजे ठिकाण इथं ठिकाणमध्ये कन्फ्यूज होणार अनेक विद्यार्थी. बघा, सोलापूर आहे, सोबतच ते म्हणजे पुणे आहे. या दोन ठिकाणामध्ये आहे, परंतु जास्तीत जास्त अगर एक लक्षात ठेवा, अगर आयोगाने विचारलं असे दोन ठिकाण ॲट अ टाईम दिले, तर तुम्ही काय निवडसान, तर ते म्हणजे सोलापूर. ठीक आहे. हे देखील महत्त्वाचं आहे. आणि या उजनी प्रकल्प किंवा धरणाला, जलाशय, यामध्ये नाव काय दिलं आहे, तर ते म्हणजे यशवंत चव्हाण सागर. बघा, यशवंत सागर. ठीक आहे. यशवंत चव्हाण सागर. आणि त्यानंतर आपण पाहू, ते म्हणजे भंडारदरा प्रकल्प. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आयोग आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न विचारू शकते याची आपण प्रॅक्टिस आणलेली आहे. म्हणून आणि हे PYQ माध्यम मी मुद्दामून शेवट आणलेलं आहे, कारण की जेव्हापर्यंत तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघत नाही, तेव्हापर्यंत तुमच्यामध्ये सिरियसनेस येणार नाही. आणि जेव्हा शेवटी येणार, तुम्ही जेव्हा क्वेश्चनपर्यंत येणार, तेव्हा तुम्हाला कळणार की आयोग कशा प्रकारचे प्रश्न फक्त आणि फक्त एकाच प्रकारच्या धरणावर किंवा जलाशयावर किती प्रकारचे प्रश्न विचारू शकतो. ठीक आहे. आणि त्याचद्वारे तुम्ही अभ्यास करू शकता. बघा, भंडारदरा. आता बघा काय आहे, भंडारदरा प्रकल्प आहे, परंतु यालाच दुसरं नाव काय आहे ते महत्त्वाचं आहे. सोबत यांच्या जलाशयाला काय म्हटलं जाते ते महत्त्वाचं आहे. आता बघा, यामध्ये काही प्रश्न आणलेले आहे आपण. बघा, भंडारदरा धरण कोणत्या नदीवर बांधले आहे. आता बघा, यामध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रश्न येऊ शकते मित्रांनो. आता यामध्ये उत्तर काय राहणार, ते म्हणजे प्रवरा. नदी कुठली आहे, तर प्रवरा. त्यानंतर भंडारदरा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे, तर उत्तर काय राहणार, ते म्हणजे अहमदनगर. ठीक आहे. कुठले आहे, अहमदनगर. आता याचं नाव काय झालं, अहिल्यानगर. हे देखील नोट डाऊन करत चला. सोबतच एक लक्षात ठेवा, भंडारदरा धरणाचे दुसरे नाव काय. बघा, आयोग तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न एकाच धरणावर विचारू शकते. या धरणाचं नाव आहे ते म्हणजे विल्सन धरण. ठीक आहे. त्यानंतर पुढचं म्हणजे
प्रवरा नदीचा संगम कोणत्या नदीवर होतो? आता बघा, प्रवरा नदीचा संगम कोणत्या नदीत होतो? तो म्हणजे आपल्याला सर्वांना माहीत आहे, ते म्हणजे गोदावरी. महाराष्ट्राची सर्वात मोठी नदी गोदावरी. आता एक महत्त्वाचं म्हणजे आपण याआधी जो प्रश्न पाहिला, प्रवरा नदीवर कोणतं धरण आहे? तो भंडारदरा. आणि त्या प्रवरा नदीचा आपल्याला निगडीत प्रश्न विचारला, तो म्हणजे प्रवरा नदीचा संगम कोणत्या नदीत होतो? हे देखील महत्त्वाचं आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, अशा प्रकारचे प्रश्न आयोग आपल्याला घुमून फिरून विचारू शकतो. सोबत लक्षात ठेवा, पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई. आता बघा, हे जे कळसुबाई आहे 1646 मीटर. ठीक आहे. परंतु यामध्ये बघा, कळसुबाई कोणत्या परिसरात आहे? तर ते म्हणजे महाबळेश्वर, भंडारदरा आणि माथेरान. आता मला एक सांगा, कळसुबाई कुठे येते? अहमदनगर. ठीक आहे. अहमदनगर, त्याला आता अहिल्यानगर म्हणते. आणि भंडारदरा हे धरण कुठं आहे? ते देखील अहमदनगरमध्ये आहे. म्हणजे या परिसरामध्ये आहे ते भंडारदरा प्रकल्प. ठीक आहे, या प्रकारचं. सोबतच पुढचा प्रश्न पाहूया, भंडारदरा धरण पूर्णश्वास कधी आले? म्हणजे त्याचे काम पूर्ण कधी झाले आणि ते वापरात कधी आले? तर एक लक्षात ठेवा, ते म्हणजे 1910. बघा, 1910 या वर्षी ते आलेले आहे. त्यानंतर रंधा धबधबा कोणत्या नदीवर आहे? तो म्हणजे प्रवरा. आता बघा, एक धरण आणि प्रश्न पहा किती आलेला आहे. बघा, प्रवरा का बरं आलेला आहे? कारण की भंडारदरा धरण हे प्रवरा नदीवर आहे. आणि प्रवरा नदी ही कुठे, काय, कसं, या प्रकारचे प्रश्न आयोग असे घुमून विचारू शकते. बघा, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबून जाऊया. भेटूया पुढच्या व्हिडिओत. परंतु तत्पर्य तुम्ही अगर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर ते करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.